नमस्कार मित्रांनो, मी जयवंत आवटे. जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. आपण आपल्या कथेला खूप भरभरून आजपर्यंत आत दिलेले आहे. आज अशीच एक नवी कथा तुमच्यासमोर ठेवतो. कथेचं नाव आहे ओझं. रात्रभर विहिरीतल्या मोटारीनं दमवल्यानं संजय चरफडतच घराकडे आला. भल्या पहाटे शेताकडून येत असताना त्याला फिरायला आलेली मंडळी भेटली. पायात बूट, मोजे आणि कानटोपी घालून धुक्याचा आनंद घेत त्यांचा दिवस सुरू होतो. कुठेतरी साधी नोकरी करणारेही दिवसाची सुरुवात अशी आपल्या बायकोला सोबत घेऊन व्यायामाच्या नावाखाली झोकात करतात. त्याला स्वतःचाच राग आला. कशाला शेतकरी झालो असा विचार करतच तो घराजवळ आला. आधीच फाटके असलेले कपडे दवाने पार भिजून गेले होते. ओल्या पायामुळे गाडीची कीक निसटल्याने पिंडरीला बर्फाच्या गोळ्या एवढा गोळा आला होता. शेजारचा बाजी आपल्याकडे बघतो हे लक्षात आल्यावर त्याची नजर चुकून तो हौदाकडे निघाला. दोन्ही हात पॅन्टीच्या खिशात घालून थंडीने कुडकुडत बाजीनं विचारलं, काय झालं संजय? झालं का पाणी? कशाचं होतंय? रात्रभर लाईटीचा खेळ सुरू आहे. मागं मागं फिरून कुत्र्याचं पाय सुजलं. मग माझी काय अवस्था झाली असेल सांग. पायावर पाणी ओतत संजय उतरला होता. तरीही बोलणं पुढं रेटीत बाजी म्हणाला, खरं म्हणजे तुम्ही सौर ऊर्जेची मोटर बसवायला पाहिजे होती. म्हणजे गारवाने दिवसा पाणी पाजायला मिळालं असतं. संजयच्या डोक्याची तिडीक उठली. तुला आयुष्यात ओढ्यात झरा काढायचा झाला नाही आणि आमची मापं काढायला लागलावी. हे शब्द त्याच्या अगदी जिभेवर आलं होतं, पण तो गप्प बसला. ओल्या पायानं तो घरात आला. बायको स्वयंपाकात गुंतली होती. तिने ओळखलं, नवरा गार पायानं आणि गरम डोक्यानं आला आहे. तिनं गुमान चहा ठेवला आणि संजयला म्हणाली, दात घासून घ्या, चहा ठेवला आहे. अगं ये, जरा बसू दे की गारवानी. का उगाच हुट लावल्यास? बायकोनं क्षणात माघार घेतली. उगीच आजच्या वाडीचारीचा परिणाम उद्याच्या गावाला जाण्यावर व्हायचा. बापाचा हा दशावतार पाहून पोरगं गुमान टॉवेल चड्डी घेऊन बाहेर पळालं. बावड्या थांब, बावड्या थांब असं म्हणून संजयनं बसल्या जागेवरूनच हाळी दिली, पण पोरगं परत आलंच नाही. संजय चौकटीजवळ गेला आणि वैतागून बोलला, आता काय करावं? ह्या कार्ट्याला काय समजना झालंय. जाऊ दे, पवायला तर गेलंय. पण ते खंडूतात्या बोंबालतंय नव्हं, विहिरीत आंघोळ करू नका म्हणून. म्हणू दे, ते काय आपल्याच पोराला बोलतंय बी. सगळ्या गावाच्या पोरासनी कावतंय. तू लय शहाणी होऊ नको. काल 4 माणसात मला बडबडला. कधीतरी तावडीत घावल की, मग मी आहे आणि त्यो लय विहिरीचा मालक झाला बी. असं म्हणून तो दात घासत बाहेर गेला. इतक्यात शेजारची सविता अंकिता करत सरळ घरात घुसली. संजयनं दोघांच्या बोलण्याकडला कानोसा घेतला. विषय रोजच्यापेक्षा जरा वेगळा आहे हे त्यानं ओळखलं. तो तोंडात ब्रश घेऊन सरळ आत आला. त्याला पाहताच सविता म्हणाली, जाते बाया, दूध चुलीवर आहे. सविता बाहेर जाताच संजय म्हणाला, काय म्हणत होती ग? काय नाही, तिचं थोडं काम होतं. मग मला सांग की, का आलती ते? असतं बायकांचं काय तर. आधीच माझं डोकं गरगर फिरायला लागलंय. उगं तू आता माझं आणखी डोकं गरम करू नको. काय नाही, गहू घाल म्हणत होती. रेशन सुटल्यावर देतो म्हणाली. संजय तिच्याकडे बघतच म्हणाला, तुझं डोकं काय ठिकाणावर? घरच्या शेतातलं सोन्यावाने गहू तिला देणार आणि तिचं रेशनचं मुसुकिड्याचं घेणार बी? असू दे, प्रत्येकाला वेळ असते. बायको हळूच पुटपुटली होती. काय असायच ते असू दे. डिसेंबरच्या थंडीत पाठीवर पंप घेऊन तांबेऱ्याचं औषध मारलंय. ते असं गहू गावाला वाटायला नवं. जरा खेर कर म्हणलं तर आज करतो, उद्या करतो आणि दुसऱ्याला द्यायला मात्र हात पुढं. बायको हळू आवाजात म्हणाली, बरं राहू दे, नाही देत तर नाही देत, काय त्याचं. बायकोनं लगेच माघार घेतल्यानं संजयला बरं वाटलं. पुन्हा बायको म्हणाली, एक बोलू का? हां बोल. उद्या मावस बहिणीच्या पोरगीचं लगीन आहे, यादी पेशादी.
कुठल्या? वाडीच्या? होय. आई वारली तेव्हा आलती होती का तुझी मावस बहीण? तेव्हा तिचं ऑपरेशन झालं, भाऊजी आलतं की. तर जणू काही किडन्याच काढल्या होत्या तिच्या. असं कशाला बोलताय? जायचं नाही म्हणजे नाही. तरी म्हणलं संगीला गहू न द्यायला लगेच कशी कबूल झालीस ग? बायकोने चहाचा कप द्यायला हात पुढे केला. अगं आधी तोंड तर धुऊ दे की. का असं भांजाळवाणी करायला लागल्यास? अंकिता काहीच बोलली नाही. संजयनं आंघोळ केली, चहा घेतला आणि घराबाहेर आला. अंगणात चिखलानं लादाडलेला बूट बघितल्यावर त्याला स्वतःचाच राग आला. आंघोळीच्या अगोदर बूट धुतला असता तर किती बरं झालं असतं. आता बायकोला सांगण्यात काही अर्थ नव्हता. त्यानं अंगाला चिखल लागणार नाही याची काळजी घेत मुंगीच्या वारुळावर मारतात तसं लांबूनच पाणी मारलं आणि ओला बूट घालून तो गावात आला. हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला असल्यानं पहाटे अंगात घातलेलं स्वेटर माणसाने खांद्यावर टाकलं होतं आणि ती फिरत होती. गावात गर्दी वाढली होती. माणसं एकमेकांना रामराम नमस्कार घालत होती. हॉटेलबाहेर फळीवर बसून अर्धा चहा पित असताना शेतीविषयी कामात येणाऱ्या अडचणी रंगवून सांगत होती. संजय तसाच पुढे चौकात आला. त्यानं परसूच्या मुलीचं डिजिटल पाहिलं. बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत तिचा जिल्ह्यात पहिला नंबर आला होता. परसू संजयचा वर्गमित्र. दोघांचेही लग्न थोड्याफार फरकानं बरोबरच झालं होतं. मुलंही एकाच वयाची. संजयला मुलगा झाला आणि परसूला मुलगी. तेव्हा संजय कौतुकानं त्याच्याकडे पेढे घेऊन गेला होता. परसू अभिमानाने म्हणाला, मला मुलगी झाली म्हणून दुःख होत नाही मला. मी तिला शिकवीन, गावात आणि जिल्ह्यात नाव करल. संजय स्वतःला मुलगा झाला या आनंदात होता. त्यामुळे त्यानं त्याकडं दुर्लक्ष केलं. आज त्याच्याच मुलीचा डिजिटल गावात लागला होतं आणि परसू 4 लोकांच्या तिथं गप्पा मारत उभा होता. सगळे लोक त्याचं अभिनंदन करत होती आणि चहाच्या गाड्याच्या बाजूला उभी राहिली होती. आता मात्र संजयला तिथून तोंड दडवून जावं लागणार होतं. संजय त्या गाड्याच्या बाजूनेच तिकडे तोंड करून निघून गेला, कारण त्याला त्याचं अभिनंदन करणं नको वाटत होतं. आज सकाळी कुणाचं तोंड पाहिलं असं त्याला वाटू लागलं. चौकात थांबलो तर आणखी डोक्याला ताप व्हायचा, म्हणून तो सुताराच्या आळीनं महादेवाच्या देवळाकडे निघाला. हा या वाटेनं कधीच फिरकत नाही हे माहीत असल्यामुळं नामा सुतारानं त्याला संजा म्हणून हाका मारल्या. संजयनं मागं वळून पाहताच नामा म्हणाला, आज इकडं कुठं पट्ट्या? बुट्या न्यायला आलास काय? नाही, महादेवाच्या पाया पडायला आलतो. कधीच नाही ना, अचानक? काय नवस बोलला होतास काय? नाही, असं चालतो. असं म्हणून संजय देवळाजवळ आला. उन्हामुळं पटांगणातली फरशी तापली होती. चिंचेच्या झाडाखाली मात्र गारवा होता. तापल्या फरशीवरून तो अनवाणी पायानं देवळात गेला. वाजवलेल्या घंटेचा नाद घुमला. 20 वर्षापूर्वी याच देवळात शाळा भरायची. गुरुजी वर्गात नसायचं तेव्हा खारोटीसारखं संजय खांबाच्या आधारानं वरती जायचा आणि चिमणीची अंडी सापडतात का पाहायचा. कुणीतरी चुगली केली आणि गुरुजींनी त्याला खूप मारलं. इतकं मारलं की तो रडोय लागला. पण पुन्हा राग शांत झाल्यावर गारेगाराची कांडी खायला त्याला पैसे त्यांनीच दिले. मंदिराबाहेरचा नंदी गहूभर पुढे सरकतो आणि तांदूळभर मागं, असं जुने लोक सांगतात. हे मंदिर राक्षसाने एका रात्रीत बांधलं. सकाळी उजाडल्यावर ते निघून गेले, त्यामुळे मंदिराचे काम अपूर्ण राहिलं, असं गावचे जुने लोक नेहमी सांगायचे. पण गुरुजी मात्र असल्या भाकड कथावर विश्वास ठेवणारे नव्हते. ते म्हणायचे, संस्थांच्या काळात अशी गावागावात देवळे तयार झाली आणि काही अशी अपूर्ण राहिली. राक्षस रात्रीत देवळं तयार करतो, ह्या साऱ्या मनगडत कहाण्या आहेत. शिवलिंगाचे दर्शन घेऊन तो बाहेर आला. आता सूर्य पश्चिमेला झुकला होता. गोमुखाचा आधार घेऊन माकडं कळसाकडं झेपावत होती. काही वेळ हे दृश्य पाहत असताना त्याला पैंजनाचा आवाज आला.
रुमालाने झाकलेलं ताट हातात घेऊन माहेरवाशीण देवदर्शनाला आल्या होत्या. त्यांची वाट मोकळी करून तो चिंचेच्या सावलीत आला. त्याचं मन कशाचंच लागत नव्हतं. इतक्यात सायकलवर वैरण घेऊन हनुमा जाताना पाहिला आणि त्यानं हाक मारली, हनुमा ये बस, जरा सावलीला दमलाच येईल. नको, अजून जेवायचं आहे आणि कापड बी मिळेल आहेत. मी तर कुठं जेवलोय, 10 मिनटं बसायचं आणि जायचं. नको, आत्ता इथं गुरुजी याचं टाईम झालंय. कोण? आपलं गुरुजी? हो, रोज ह्या वक्ताला येतात. मग बरंच झालं की, थांब थोडा वेळ. नको बाबा, आधीच तंबाखू खातोय म्हणून झापलंय. संजय आज दिवसभरात पहिल्यांदा गालात हसला. हनुमान निघून गेल्यावर संजयलाही उठून जावं वाटलं, पण देवळातल्या आठवणीनं त्याला गुरुजींना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. रात्रीच्या जागरणानं त्याच्या डोळ्याला झापड यायला लागली होती. असंच पाठीमागं कंडावं असं त्याला वाटू लागलं. एक मन म्हणत होतं, गुरुजी आपण शिकलो नाही म्हणून दोष देतील, सध्याच्या परिस्थितीवर टोमणं मारतील आणि आज तुझी अशी वेळ कशी आली म्हणून आपल्यावर हसतील. म्हणून तो दोन्ही पायाचा आधार घेऊन खाली उतरणार. इतक्यात गुरुजी येताना दिसले. तो तसाच खाली मान घालून बसून राहिला. संजय आज इकडं कुणीकडं, बऱ्याच दिवसापासून गाठ पडलास. नमस्कार करतो गुरुजी. गुरुजींनी त्याच्या पाठीवर हात फिरवला. बोल. शेतीच करतो गुरुजी. अरे वा, चांगले आहे मग. हो. बाकीच्या पोरांचं काय चाललंय? सगळी सुरात आहे ती बघ. कुणी डॉक्टर झाला आहे, कुणी वकील झाला आहे, कुणी कारखान्यात कामाला लागला आहे. नाही म्हटलं तर तुमच्या वर्गातली सगळी मुलं सुराला लागली म्हण की. संजय काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरली निराशा गुरुजींच्या नजरेतून सुटली नाही. संजय बोल की, गडागडा असा गप्प का? काय सांगायचं गुरुजी? त्यावेळी तुमचं ऐकलं नाही. आता पश्चाताप करायची वेळ आली. काय झालं? इतका निराश का झाला? गुरुजी काही खरं नाही बघा. जन्माचा नुसता वैताग आलाय. माकडं आता चिंचेच्या झाडावर आली. त्यांच्या उड्याने वाळलेल्या पानांचा सडा पडला. अंगावरील पानं झाडीत गुरुजींनी बोलणं चालू ठेवलं. संजय, काय कर्ज झालंय काय? कर्ज तर आहेच, पण इतर गोष्टींनी जीव नको झालाय. गारवाने जगायचं म्हटलं तर लोक पायात पाय घालतात. आता तुम्हीच सांगा कसं जगायचं? संजय, लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपण काय समजतो हे अधिक महत्त्वाचं असतं. म्हणजे कधी कधी आपल्या भल्याचंही बोलत असतात. आपण गैरसमज करून घेतो आणि मग निराश होतो. संजय कट्ट्यावरून खाली उतरला. अरे बसून बोल, असा किती वेळ उभा राहणार? नको, पाठीमागील खिशात पाकिट आहे, त्यामुळे व्यवस्थित बसता येत नाही. इतकं पैसे आहेत काय त्यात? नाही, कागद बिलं आहे ती. काढ बाहेर बघू पाकिट. संजयनं पाकिट बाहेर काढलं. सगळे कागद पैसे बाहेर काढून ठेव कट्ट्यावर. संजयनं फरशीवरली धूळ झाडली आणि पाकिट मोकळं केलं. आता महत्त्वाचं कागद तेवढं ठेव आणि बाकीचे फेक कचरा कुंडीत. संजयनं प्रत्येक कागद उघडून पाहिला. बरेच कागद बिनकामाचे होते. 1-2 कागद, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि पैसे पाकिटात ठेवून तो पुन्हा कट्ट्यावर बसला. आता येतंय की नाही व्यवस्थित बसायला? संजय मनापासून हसला. संजय, माणसाचंही नेमकं ह्या पाकिटासारखंच होतंय बघ. नको असलेल्या गोष्टी, नकारात्मक विचार तो डोक्यात ठेवून जगत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो. या पाकिटात किती अनावश्यक बिलं आपण त्यात ठेवलेले असतात आणि बिनकामाचा आपल्याला त्रास करून घेत असतो. अगदी तसंच लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपण काय समजून घेतो हे महत्त्वाचं असतं. गाईचे शिंगे रंगवून ती जास्त दूध देत नसते. त्यासाठी तिला पोटभर अन्न आणि जवळ वासरू असावं लागतं. अगदी तसंच आपलं आयुष्य आहे. आपण फक्त पोकळ बडेजाव करून समाधान मिळवू शकत नाही. त्यासाठी आपल्या मनात दुसऱ्यासाठी प्रेम, माया आणि विश्वास असावा लागतो. खरं आहे गुरुजी. आज सकाळपासून नुसतं डोकं गरगरायला लागलं होतं. तुमची भेट झाली, समाधान वाटलं. बघा, उगीच जगाला दोष देत फिरत होतो आणि मलाच त्यांचा राग येत होता. अरे चालायचं. तो हनुमा तर माझ्या जवळ यायचा बंद झालाय.
तो आलास, बसलास, बोललास, या वयात आणखी काय पाहिजे? गुरुजींना नमस्कार करून संजय घराकडे निघाला. आता त्याला हलकं हलकं वाटत होतं. तो चौकात आला आणि तिथं परसू उभा होता. त्या घोळक्याजवळ गेला. त्यानं त्यांचं अभिनंदन करून मिठी मारली आणि म्हणाला, घड्या जिंकलास. मुलगी झाली म्हणून निराश झाला नाहीस आणि मुलगीला चांगलं शिकवलंस. आज तिचं डिजिटल पाहून मला माझ्याच मुलीचं डिजिटल लागलं आहे असं वाटायला लागलं आहे. पाणावलेले डोळे पुशीत परसू म्हणाला, संजय, सगळ्या गावातील लोकांनी माझं फक्त हातात हात देऊन अभिनंदन केलं, पण तू गळ्यात पडलास. इतकं प्रेमानं बोललास, माझं मन भरून आलं बघ. चल चहा घेऊया. नको, आता घरी चाललो, पुन्हा कधी तर. परसूनं त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, उद्या घरी जेवायला ये. सरांना जेवायला बोलवलंय. समाधानाने संजय पुढं चालत राहिला. येता येता तो खंडूनानाच्या घरी गेला आणि पोराला विहिरीवर पोहायला येऊ दे हे हात जोडून सांगितले. खंडूनाना हसून म्हणाला, अरे संजू, तुझं पोरगं काय परक्याच आहे का? पण कसंही उड्या मारतंय. हातपाय पडला म्हणजे तुझ्याच जीवाला घोर, म्हणून जरा रागावतो. नाहीतर बाकी काय आहे? वीर तर आपलीच आहे. येऊ दे खुशाल. बाजीनानाला नमस्कार घालून संजय त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, नाना, तुम्ही सकाळी म्हणला तेच खरं आहे. सौर ऊर्जा बसवल्याशिवाय आणि तो प्रकल्प राबवल्याशिवाय आपल्याला गारवानी शेतीला पाणी देता येणार नाही. मी उद्याच तहसील कार्यालयात जातो. आणखी कुठं जायला लागतंय तिथं जाऊन बघतो. शेतीशी निगडीत असलेल्या ठिकाणी ऑफिसात जातो आणि ह्या सगळ्या प्रोसेस कशा आहेत हे समजून घेतो. बाजीनानानं खांद्यावर हात टाकला आणि म्हणला, अरे असलं काही करायची गरज नाही. सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवणारे अधिकारी परवा आलते शेतात आणि मी बोललो आहे त्यांच्याशी. त्यांनी मला फोन नंबर हे दिला आहे. तुला फोन नंबरच देतो. आज संध्याकाळी घरी ये, नाहीतर मी तुला वाटत गाठ पडल्यानंतर लगेच देतो. संजू अत्यंत समाधानानं घराकडे आला. बायको त्याच्यासमोर जेवणाचं ताट ठेवून हसून म्हणाली, काय आणि काय चाललंय? गालात हसताय. अगं, हसायचं काय? बायकोला बघून हसायचं नाही तर रडायचं काय? आणि हो, उद्या सवितेला गहू दे आठवणीनं. बायको गालात हसलीन म्हणाली, दिलं सकाळीच. ही तुपातली खीर तिनंच दिल्या, खावा आता. तो खिरीचा घास तोंडात घालून म्हणाला, उद्या लग्नाला जाणार आहेस ना? मग मीही येणार आहे. बायकोला आश्चर्याचा धक्काच बसला. तो आणखी खीर घाल असं दोनदा म्हणाला, तरीही ती कौतुकानं त्याच्याकडं फक्त पाहतच राहिली. जयवंत आवटे.